झालेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे, त्याचा निकाली लागलेला आहे. पण 20 तारखेला नागरिकांनी या जंतर मंतरवर यावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई झाली म्हणून कुठेतरी प्रश्न उपस्थित ठीक आहे. नाही, तब्येत त्यांची बिघडलेली होती. काल त्यांनी सांगितलं की मी गेलो तरी भूत म्हणून येईन वगैरे वगैरे गोष्टी त्या सांगत होते. त्यामुळे त्याच्या तब्येतीच्या कारणावरून त्यांना एखाद्या वेळेला ते औषधोपचार घेत नसतील म्हणून त्यांना एखाद्या वेळा ताब्यात घेतलं असावं. साहेब, खरं तर या देशातले असे जास्त लोक ज्या आंदोलनात सहभागी होत आहेत अशी आंदोलनं मोडीत काढण्यासाठी कोर्टाचा आधार घेतला जातो, न्यायालयाचा आधार घेतला जातो असा एक आरोप होतोय. काय सांगू शकता? नाही, आता ज्या ज्या वेळेला लोकांना विटीला धरलं जातं, सार्वजनिक जागी रस्त्यावर बसणं, रस्ते अडवणं, त्यासाठी योग्य ती दखल कोर्ट घेत असतं आणि त्याची अंमलबजावणी शासन करत असतं. सर, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे का? कारण पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा आणि मगच एनडीएत या अशा पद्धतीचे सूचना भाजपकडून आल्याचं समजते. तशा पद्धतीच्या बातम्या सध्या येत आहेत. काय एकूणच घडतंय या सगळ्या बाबतीमध्ये? नाही, मला अजून काही तशी माहिती मिळालेली नाही. परंतु ज्या वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांनी आम्हा प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांना बोलावलं होतं आणि त्यावेळेला सुनील तटकरे साहेबांनी कशासाठी आपण गेलो होतो याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल राज्यसभेचे खासदार पार्थ पवारही मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर ह्या बातम्या सुरू झाल्या. आता नेमकं काय आहे याबद्दलची आता चर्चा होणार नाही, कारण 22 तारखेपासून अजितदादांची जयंती आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत, सेवा सप्ताह. त्यानंतर 29 तारखेला पार्थ पवार यांचा एंगेजमेंट कार्यक्रम आहे, घरगुती कार्यक्रम आहे. आता ही बैठक जर व्हायची असेल तर 29 तारखेनंतरच आमच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि तसा काय प्रस्ताव असेल तर आमदारांना आणि खासदारांनी सगळ्या पार्टीच्या प्रमुखांना सांगितलं जाईल. परंतु आता सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन 22 तारखेपासून सुरू होतं आहे आणि त्यावेळेला हे दोन्ही प्रमुख मंडळी, तिन्ही खासदार आहेत आमचे, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार, हे दिल्लीत असतील आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल. आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काही शक्यता नाही. एकूणच या सगळ्या दोन्ही राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये एका राष्ट्रवादीला एक मंत्रिपद आणि दुसऱ्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद असे काही ऑफर्स झालेले आहेत. अजून काही माहिती नाही. एका प्रसार माध्यमामध्ये मी सकाळी बातमी वाचली आणि त्यामुळं या चर्चा सुरू झालेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, हे माहितीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. कारणं जरी वेगवेगळी सांगितली जात असली तरी भेटी घेताना दिसत आहेत. तुमच्याशी काही चर्चा जयंत पाटील यांची झालेली आहे का? कारण जयंत पाटलांची माझी चर्चा नाही. जयंत पाटलांनी कारण जे सांगितलं ते ईश्वरपूर त्यांचं जे गाव आहे इस्लामपूर, तिथल्या नगराध्यक्षांना अतिक्रमणामुळं अपात्र ठेवण्यात आलं आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं होतं की शिंदेसाहेब नगरविकास खाते मंत्री आहेत, ते आल्यानंतर त्यांना भेटेल. आता एवढी बाब नगराध्यक्षाच्या अपात्रतेची आमच्यासमोर आलेली आहे. पण नगराध्यक्षाच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.